मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करतो. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कालचा जो व्हिडिओ आपण YouTube वर टाकला होता आणि त्यावर मला भरपूर कमेंट्स आल्या आणि मी आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना आश्वस्त केलं होतं की तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला आपलं जे शिक्षकपदी निवड लाईव्ह एस्टिमेटर काय उत्तर देते ते आपल्याला आज बघायचं आहे. त्यासाठी तुमच्या कमेंट्स आणि लाईव्ह एस्टिमेटर मी या स्क्रीनवर शेअर करतो. आणखी मला एक नमूद करायचं आहे की बरेचसे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक मधील लाईव्ह एस्टिमेटर याची तुम्ही आम्हाला लिंक पाठवा. तर मित्र, हे एक ऍप सारखं ऍप आपण तयार केलेलं आहे. ते माझ्या पीसी मध्ये आहे आणि त्याला शेअर करता येत नाही आपल्याला. हा एक त्याचा मी काल बघितलं, त्याचा तो एक ड्रॉबॅक्स आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की तुमच्या जेवढेही कमेंट्स येतील त्या प्रत्येक कमेंट्सला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तर देणार आहे. आणखी काही कमेंट्स जर आल्या तर त्या सुद्धा आपण या पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. चला तर तुमचा मी आता फार काही वेळ घेत नाही. आपलं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते इथं मी शेअर करतोय या स्क्रीनवर आणि तुम्हाला असं दिसेल की TAIT स्कोअर अनालिसिस कॅन्डिडेट प्रोफाइल्स अँड एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम कमेंट्स. म्हणजे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी ज्या कमेंट्स दिलेल्या आहेत त्या सर्व कमेंट्स मी या स्लाइडवर एकत्रित केलेल्या आहेत. तुम्हाला दिसेल इथं याच्यामधला पहिला सेट इथं घेतलेला आहे बघा. लेफ्ट साइडला एक कमेंट्स अशी आलेली आहे आपल्याला की कास्ट आहे NTC. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे मेल कॅन्डिडेट. त्यानंतर TAIT स्कोअर त्यांचा 160 आहे. BSc ऍग्री BEd आहे आणि त्यांचा असं प्रश्न आहे की गव्हर्नमेंट स्कूलला 6 ते 8 किंवा 9 ते 10 या गटाला माझं सिलेक्शन होईल का, असा त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे. बघा, हे BSc ऍग्री BEd आहे. तर आता BSc ऍग्री BEd म्हटल्यानंतर जीवशास्त्र विषय शिकवण्यासाठी त्यांचं सिलेक्शन 9 ते 10 वर होऊ शकते, असं एक मला त्याविषयीचं जे माझं सुद्धा नॉलेज आहे त्याविषयी मी सांगतोय. कारण ऍग्री विषय तसा ऍग्रिकल्चरचा जो विषय आहे ना तो विषय आपल्या स्कूलमध्ये फार कमी आहे शिकवण्यासाठी. तरी आपण त्यांचं असं गृहीत धरू की बायोलॉजी विषय शिकवण्यासाठी त्यांची निवड होऊ शकते. तर आपलं जे एस्टिमेटर आहे ते एस्टिमेटर काय सांगते ते बघू. यांची कास्ट आहे NTC. त्यानंतर स्कोअर आहे 160 आणि BSc ऍग्री असल्यामुळे आपण यांच्यासाठी 9 ते 10 गट घेणार आहे. बघा, हे आपलं लाईव्ह एस्टिमेटर आहे. या लाईव्ह एस्टिमेटर मध्ये यांचा जो गट आहे तो गट आपण इथं घेणार आहे 9 ते 10. यांचा विषय जो आहे तो विज्ञान विषय आपल्याला इथं घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर यांचा जो प्रवर्ग आहे तो NTC आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. NTC सर्वसाधारण आहेत, समांतर आरक्षण यांना नाही आहे. तर आपण इथं NTC घेणार आहे. NTC नंतर यांनी TAIT चा स्कोअर इथं दिलेला आहे तो त्यांचा 160 आहे मित्र, 160. तो इथं आपण टाईप करणार आहे. आणि हे जे शिक्षक उमेदवार आहेत यांचा निकाल आता आपल्याला काय लागतोय तो इथं बघायचा आहे. हा निकाल आता आपल्याला बघायचा आहे.
बघा, त्यांनी असं दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था तर हा विषय असेल, स्थानिक स्वराज्य संस्थे म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, तर ते अत्यंत सुरक्षित आहेत, त्यांचा सेफ झोन आहे. 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी कागदपत्र त्यांचे रेडी ठेवावे. खाजगी शैक्षणिक संस्था होऊ शकते, यामध्ये सुद्धा जीवशास्त्र विषयाला जर बीएससी ऍग्री बीएड क्वालिफिकेशन शैक्षणिक आणि व्यावसायिक चालत असेल तर त्यांना 100% अनुदानित ते फिक्स आहे, म्हणजे एक असतील ही जी निवड यादी जाते त्यामध्ये त्यांचं नाव 100% जाणार आहे. पसंतीक्रम योग्य दिल्यास उत्तम अनुदानित शाळा त्यांना मिळू शकते. पुढचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा आपण आता प्रोफाईल घेऊ. त्यांनी दिलेलं आहे आपल्याला ईडब्ल्यूएस महिला भगिनी आहेत, डीटीएड झालेला आहे, त्यानंतर सीटीईटी पास आहेत, त्यांचा टीएआयटी स्कोर 129 आहे आणि त्यांचा प्रश्न असा आहे की माझं झेडपीला सिलेक्शन होईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. आता डीटीएड असल्यामुळे 1 ते 5 हा गट त्यांच्यासाठी आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्या आपल्या भगिनी ईडब्ल्यूएस मध्ये येतात, त्यांना समांतर आरक्षण सुद्धा आहे. तर आपलं जे एस्टिमेटर आहे, एस्टिमेटर काय सांगते ते आपण बघूया. त्यांचा स्कोर 129 आहे मित्र. बघा, हे एस्टिमेटर आहे आपलं, हे काय सांगते आता ते आपल्याला चेक करावं लागेल. त्यांचा अध्यापनाचा गट आपल्याला 1 ते 5 ऑल सब्जेक्ट येणार आहे. ह्या ताई ईडब्ल्यूएस मध्ये येतात, त्यामुळे आपल्याला याच्यामधनं ईडब्ल्यूएस हा प्रवर्ग सिलेक्ट करावा लागेल. त्यांना महिला समांतर आरक्षण आहे असं आपण गृहीत धरू. त्यांच्याकडे जर नॉन क्रिमिलियर जर सर्टिफिकेट असेल तर, आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांचा जो टीएआयटी स्कोअर आहे तो 129 आहे. तर त्यांचा आता आपल्याला रिझल्ट इथं बघायचा आहे की यांना कुठली शाळा मिळू शकते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे मिळते की अनुदान प्राप्त मिळते. ताई तुमचं अभिनंदन, दोन्ही साईडला ग्रीन याच्यामध्ये इथं माहिती आलेली आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही जर डाव्या बाजूला बघितलं तर जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद मुलाखती विना अत्यंत सुरक्षित आहेत, सेफ झोन मध्ये आहेत. 100% मुलाखती विना निवड होण्याची त्यांची दाट शक्यता आहे. त्यांनी कागदपत्रांचं फाईल रेडी ठेवावं. खाजगी शैक्षणिक संस्था जर त्यांचं जिल्हा परिषदला होते तर 100% खाजगी अनुदान प्राप्त संस्थेच्या निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणात त्यांचं नाव जाऊ शकते आणि तिथं त्यांना त्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागतं. पुढे आपल्याला जायचंय. पुढले आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, ज्यांच्याकडनं आपल्याला कमेंट्स आलेले आहेत, त्या कमेंट सुद्धा मी इथं घेतलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला प्रत्येक शिक्षक उमेदवारांचं आपल्या जे युट्यूब चॅनल आहे त्यावर किती प्रेम आहे हे सुद्धा दिसेल आणि आपण त्यांना अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करू. बघा, टीएआयटी स्कोर यांचा 144 आहे, एमएससी बीएड आहेत, एमएड पण आहेत आणि मॅथ सायन्स साठी त्यांचं असं म्हणणं आहे. आणि एनटीडी या महिला उमेदवार आहेत, ह्या ज्या ताई आहेत त्या महिला आहेत. तर या यांना या ताईंना महिला आरक्षण आहे असं माझा म्हणायचा उद्देश आहे. तर यांचा स्कोर 144 आहे, एमएससी बीएड आहेत. ताई कनिष्ठ महाविद्यालयासाठी आपण प्रयत्न करावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही एनटीडी मध्ये येता आणि तुम्हाला महिला आरक्षण सुद्धा आहे. तर आपलं एस्टिमेटर यांच्याविषयी काय मत देते ते आता आपल्याला इथं बघावं लागणार आहे. बघा, त्यांचा जो गट आहे तो गट आपण घेणार आहे कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा. आता त्यांचं एनटीडी मध्ये येते आहे, तर आपल्याला इथं एनटीडी हा प्रवर्ग शोधावा लागणार आहे. इथं एनटीडी आहे, सॉरी एनटीबी आलेला आहे, एनटीडी घेतलाय आपण. त्या महिला भगिनी आहेत त्यामध्ये, त्यामुळे त्यांना महिला आरक्षण आहे.
आणि त्यांना जे आता इथं हे मिळाले आहे स्कोअर आहे तो टाकतो मी 144 आहे त्यांचा 144. आणि आता त्यांच्याविषयी काय रिझल्ट येते ते आपल्याला बघायचं आहे. बघा ह्या ताईचा जो काही झोन आहे तो सेफ झोन मध्ये ते आलेले आहेत. अत्यंत सुरक्षित आहे त्यांचं जिल्हा परिषदसाठी. पण जिल्हा परिषदचे थोडेसे कनिष्ठ महाविद्यालय कमी असतात, त्यामुळे त्यांची निवड 9 ते 10 गटासाठी सुद्धा होऊ शकते. जिल्हा परिषदच त्यांना पाहिजे असेल तर 100% मुलाखतीविना निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर इकडे 100% अनुदानित त्यांचं फिक्स आहे, म्हणजे एकाच 3 या रेशोमध्ये त्यांचं नाव निवड यादीमध्ये चांगल्या चांगल्या अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये जाणार आहे. हे 100% फिक्स आहे असं आपलं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते आहे मित्र. पुढले आपले जे हे आहेत शिक्षक उमेदवार, त्यांचं प्रोफाईल बघायचंय, त्यांची काय कमेंट्स आलेली आहे. त्यांनी सांगितलं की माझी ओपन कॅटेगरी आहे 1 ते 5, 135 आहे, जेटला होईल का असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांना आपल्याला आता सर्वसाधारण मध्ये घ्यावं लागणार आहे. आणि यांचा गट 1 ते 5 यांनी इथं नमूद केलेला आहे. यांचा जो स्कोअर आहे तो 135 आहे आणि कॅटेगरी ओपन आहे. बघा 1 ते 5 घेऊ आपण, ऑल सब्जेक्ट येणार आहे 1 ते 5. आणि प्रवर्ग यांचा खुल्ला प्रवर्ग आहे, त्यामुळे आपण इथं खुल्ला प्रवर्ग घेणार आहे. हा खुल्ला प्रवर्ग आहे. यांना सर्वसाधारण प्युअर मध्ये येतात हे. त्याच्यानंतर यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअर त्यांनी दिलेला आहे, तो आणखी एकदा आपण बघून घेऊ. त्यांनी दिलेला आहे 135, 135 इथं आपल्याला त्यांचा स्कोअर टाकायचा आहे 135. त्यांचा आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. त्यांचा बघा रिझल्ट काय आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था ते बॉर्डर लाईन मध्ये आहेत, त्यामुळे इथं थोडस कठीण आहे. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी अनुदानित मध्ये त्यांना नक्कीच संधी मिळणार आहे. म्हणजे एकाच 3 या प्रमाणामध्ये ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या 1 ते 5 गटाच्या शाळा आहेत, त्यामध्ये त्यांना 60% ते 100% अनुदानावरच्या शाळेमध्ये त्यांचं नाव निवड यादीमध्ये नक्की जाणार आहे, असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. मी नाही सांगत, हे लक्षात घ्या. पुढचे आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला काय कमेंट्स आलेली आहे ती आपल्याला बघायची आहे. बघा इथं त्यांनी दिलेलं आहे त्यांचा TAIT कोर 110 आहे, सायन्स आहे, BSc BEd आहे, त्यांची ओपन कॅटेगरी आहे. ह्या ताई यांना 30% आरक्षण आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 9 ते 10 साठी मराठी मीडियम मध्ये कुठे होईल ते रिक्वेस्ट करतायत आणि सांगा म्हणतात. तर TAIT कोर जो स्कोअर आहे तो 110 आहे. त्यांच्या कॅटेगरी ओपन आहे आणि सायन्स सब्जेक्ट यांचं आहे. तर 9 ते 10 साठी आपलं लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघू आपण. इथं आपण 9 ते 10 सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर सायन्स घ्यावं लागणार आहे, विज्ञान हा त्यांचा विषय आहे. त्यानंतर त्यांचा खुल्ला प्रवर्ग आहे, त्यांना 30% महिला आरक्षण आहे. आणि इथं त्यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअर आपल्याला टाकावा लागेल. पुन्हा एकदा आपण त्यांचा स्कोअर बघून घेऊ. 110, 110 आहे तो स्कोअर आपण आपल्या एस्टिमेटर मध्ये टाकणार आहे. 110, 110. आणि आता आपल्याला खाली रिझल्ट येणार आहे, तो रिझल्ट आपण बघूया. बघा यांनी असं सांगितलेलं आहे की 9 ते 10 साठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यामध्ये कठीण आहे, म्हणजे लो चान्स आहे यांचं म्हणणं आहे. या लाईव्ह एस्टिमेटरचं म्हणणं आहे मुलाखतीसाठी संधी शक्य आहे, म्हणजे त्यांचं नाव जाऊ शकते. पण त्यात त्यांनी दिलंय किंवा टप्पा अनुदानावर ज्या शैक्षणिक संस्था आहेत 20% ते 40% टप्पा अनुदानित या किंवा अनुदानित मध्ये
मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकते, त्याच्या निवड यादीमध्ये यांचं नाव जाऊ शकतं. असं यांच्याविषयी हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. पुढे घ्यायचे आपल्याला, पुढे आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि माझ्या भगिनी आहेत, त्यांनी ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्या मी इथं घेतलेल्या आहेत. बघा, हे मेल कॅन्डिडेट आहेत, त्यांनी SC जनरल मध्ये येतात, त्यांचा TAITचा स्कोर 124 आहे. बोथ पेपर CTET पास आहेत. प्राथमिक झेडपी स्कूल मध्ये होईल का असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता टाकलेली नाही आहे इथं. तरी आपण त्यांची प्राथमिकची इच्छा आहे, तर आपण 1 ते 5 किंवा 6 ते 8 अशा गटाला त्यांचं काही सिलेक्शन होते का ते आपल्याला बघावं लागणार आहे. तर SC कॅटेगरी आहे आणि 124 आहेत आणि त्यांना प्राथमिकचा गट पाहिजे. तर आपलं जे एस्टिमेटर आहे ते काय सांगते ते आता आपल्याला बघायचं आहे. आपण त्यांच्यासाठी 1 ते 5 चा गट निवडायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्यांची कॅटेगरी SC आहे, ते सर्वसाधारण मध्ये येतात, तर आपल्याला इथं सर्वसाधारण घ्यायचं आहे. आणि त्यांचे जे टॅटचा स्कोर आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. 1 to 4 आहे, 124 आहे, तर आपण इथं 1 to 4 आणि यांचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. यांचा रिझल्ट काय सांगतो ते आता आपण बघूया. बघा, मध्यम शक्यता बॉर्डर लाईन आहे, पण अनुदानित मध्ये नक्की त्यांना संधी आहे, त्यांचं निवड यादीमध्ये नाव जाऊ शकते एक असतील या प्रकरण या प्रमाणामध्ये. 60% ते 100% अनुदानित संस्थांमध्ये मुलाखतीसाठी कॉल नक्की येऊ शकतो असं हे एस्टिमेटर सांगते आहे. आता यांचं जर समजा यांनी जर 6 ते 8 साठी जर समजा यांचं असेल तर यांनी तिथं विषय नमूद केलेला नाही, त्यामुळे विषय नसल्यामुळे आपण फार काही याविषयी सांगू शकत नाही. पुढले आपले शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचा प्रवर्ग ST आहे, त्यांचा TAITचा स्कोर 131 आहे आणि MSc BEd आहेत असं त्यांचं इथं त्यांनी दिलेलं आहे. शेड्यूल ट्राईब मध्ये येतात 131 आणि MSc BEd म्हणजे आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयासाठी बघावं लागेल आहे. तर त्यासाठी आपल्याला 11 ते 12चा गट इथं घ्यावा लागणार आहे. 11 ते 12 घेतला आपण विज्ञान शाखेसाठी म्हणतात ते. त्यांचा प्रवर्ग आहे ST प्रवर्ग आहे, तर आपण इथं ST प्रवर्ग निवडूया. ते सर्वसाधारण आहे. त्यांचा TAIT स्कोर त्यांनी दिलेला आहे 131, तो आपल्याला इथं नमूद करायचा आहे. 100 इथं आपण 31 टाकणार आहे. त्यानंतर यांचा आपल्याला आता निकाल घ्यावा लागणार आहे. बघा, यांचं जे काही जिल्हा परिषदच्या जर जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहे त्यामध्ये जर जागा रिक्त असतील तर अत्यंत सुरक्षित आहे, सेफ झोन मध्ये आहेत. 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी त्यांचं फाईल रेडी ठेवावं. पण जर त्यांना खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये लागत असेल तर एकाच 3 या प्रमाणामध्ये 100% अनुदानित त्यांची फिक्स आहे. पसंतीक्रम योग्य दिल्यास उत्तम अनुदानित शाळेत सहज निवड यांची होऊ शकते असं हे लाईव्ह एस्टिमेटर आपलं सांगते आहे. पुढं आपल्याला जायचं आहे. पुढं आपल्याला ज्या काही आपल्या शिक्षक उमेदवारांच्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या मी पुढे आणखी घेतोय. बघा, TAITचा स्कोर 125 सांगतात, SC कॅटेगरी आहे, त्यानंतर सोशल सायन्स त्यांचा विषय आहे आणि ZP ला होईल का हा त्यांचा प्रश्न आहे. तर असं आपण गृहीत धरू 1 ते 10 विचारतात तर ग्रॅज्युएट आहेत हे आणि BEd असतील तर आणि DED पण असतील, कारण 1 ते 10 त्यांनी घेतल्यामुळे तर त्यांनी विषय इथं सोशल सायन्स हा नमूद केलेला आहे. तर आपण बघूया 9 ते 10 साठी त्यांचे काय सिलेक्शनचे चान्सेस आहेत. कारण त्यांचा स्कोर 125 असल्यामुळे आपण 9 ते 10चा त्यांचा जास्त विचार करूया. तर आपलं काय सांगते बघूया आपण. एस्टिमेटर आपल्याला आता इथं यांचा जो अध्यापनाचा गट आहे तो 9 ते 10 घ्यावा लागेल.
9 ते 10 घेऊ आपण. त्यांचा विषय मला इथं सिलेक्ट करायचा आहे 9 ते 10 साठी. सोशल सायन्स त्यांचा विषय आहे, तर तो इतर विषयामध्ये येतो. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची कॅटेगरी दिलेली आहे, SC कॅटेगरी आहे, ती आपल्याला इथे करायचं आणि 125 त्यांचा स्कोअर आहे. बघा इथं आपण SC कॅटेगरी घेणार आहे आणि सर्वसाधारण मध्ये येतात ते, तर अनुसूचित जाती, आणि त्यांचा जो स्कोअर आहे तो स्कोअर त्यांनी दिलेला आहे 125. तर इथं आपण 135 आपल्याला नमूद करावं लागणार आहे. 125 इथं घ्यावं लागणार आहे आणि यांचा आता आपल्याला रिझल्ट पाहायचा आहे. काय सांगतोय जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा रिझल्ट, ते अत्यंत सुरक्षित आहेत. सेफ झोन मध्ये त्यांना दाखवते, कुठं ZP मध्ये 9 ते 10 साठी. त्याच्यानंतर खाजगी अनुदान प्राप्त एकाच 3 मध्ये त्यांची निवड ही ते म्हणजे होणारच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे निवड यादीमध्ये त्यांचं नाव जाणार आहे. त्यांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. तर असा त्यांचा हा रिझल्ट सेक्शन मध्ये आलेला भाग आहे. तर आता आपल्याला पुन्हा काही अजूनही शिक्षक उमेदवारांच्या कमेंट्स आलेले आहेत त्या मी घेतोय. बघा TIT स्कोअर 118, HSC DED आहेत, मराठी जनरल आणि यांचा पेपर फर्स्ट आहे. तर यांनी कॅटेगरी दिलेली नाही आहे, त्यामुळे यांचं फार काही आपल्याला म्हणजे कॅटेगरी जर असेल तर उत्तम, म्हणजे आपण आता यांना ओपन मध्ये कन्सिडर करूया. 118 आहे आणि 1 ते 5 चा गट. तर 1 ते 5 चा गट घ्यायचा आहे आपल्याला अध्यापनाचा. 1 ते 5 ऑल सब्जेक्ट येईल आणि त्यांनी कॅटेगरी न दिल्यामुळे आपण असं गृहीत धरू की ते आता ओपन मध्ये आहेत. तर मी इथं ओपन कॅटेगरी घेतोय आणि त्यांनी जो त्यांचा स्कोअर दिलेला आहे कॅन्डिडेट प्रोफाईल मध्ये तो आहे 118. तो इथं आपल्याला टाकायचा आहे 118. आणि यांचा आता आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. काय सांगते रिझल्ट? त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद, नगर परिषद, म्हणजे मुलाखतीविना याच्यामध्ये संधी नाही, नो चान्स म्हणते. आणि तुम्ही जर इकडे गेले अनुदान प्राप्त तर अत्यल्प संधी आहे, आणि ती त्याचं असं सांगणं आहे की फक्त बिना अनुदान तत्वावर, असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. पुढचे जे आहेत ते TIT स्कोर 139 आहे, MSc सायन्स, आणि ह्या महिला भगिनी आहेत SBEC मध्ये आहेत, SBEC. तर आपण बघूया यांचं MSc आहेत आणि सायन्स विषय आहे त्यांचं, आणि 139 आहे, महिला भगिनी आहेत. तर यांचा गट आपल्याला जो घ्यावा लागणार आहे मित्र हो, तो गट 11-12, 11-12, आणि विज्ञान शाखेमध्ये सायन्स आहे. SEBC मध्ये आहेत त्या, SCBC. त्याच्यानंतर महिला आरक्षण आहे त्यांना, आणि त्यांचा स्कोर 139 आहे, 139 त्यांनी स्कोर दिलेला आहे. तो इथं आपण घेणार आहे 139. आणि आता आपल्याला रिझल्ट बघावं लागणार आहे. काय सांगते रिझल्ट? अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये आहेत. 100% मुलाखती विना निवड. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वॅकन्सी असेल तर यांचं होऊ शकते. आणि अनुदान प्राप्त मध्ये एकाच 3 या प्रमाणात त्यांचं निवड यादीमध्ये नाव जाणार आहे. इथं त्यांनी सांगितलंय की 100% फिक्स नाव जाणार आहे. तिथं तुम्हाला तुमचं अध्यापन कौशल्य आणि मुलाखतीचे गुण उत्तम घ्यावे लागणार आहेत. हे आपलं एस्टिमेटर सांगते आहे. पुढे आपल्याला पुढले जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे ज्या कमेंट्स आलेले आहेत त्याचे हे प्रोफाईल आपण तयार केलेलं आहे.
प्रकल्पग्रस्त आहेत, टेट मार्क 107 आणि दोन्ही जे टीईटी पास आहेत. तर आता दोन्ही पास असल्यामुळे मी असं गृहीत धरतो की हे पदवीधर डीएड आहे आणि प्रकल्पग्रस्त आहेत, पण त्यांनी काय केलंय माहिती का, त्यांचा प्रवर्ग दिला नाही. त्यामुळे याविषयी आपल्याला काही फार अशी माहिती देता येत नाही. प्रवर्ग दिला असता तर आपण त्यांची माहिती आपल्या लाईव्ह एस्टिमेटर वरून दिली असती. पुढे बघू आपण एनटीबी यात शिक्षक उमेदवार ताई आहेत. 105 त्यांचा टीएआयटीचा स्कोर आहे, बीए डीएड आहेत आणि बोथ पेपर पास आहेत. काही त्यांचं म्हणजे सिलेक्शनचा काही चान्स आहे का ते विचारतात. ठीक आहे, आपण बघूया यांचं. कारण एनटीबी मध्ये ह्या ताई आहेत आणि 105 यांचा स्कोर आहे. तर आपलं एस्टिमेटर काय सांगते ते बघू. अगोदर 1 ते 5 सर्व विषय एनटीबी. त्यानंतर महिला 30% आरक्षण त्यांना आहे. त्यांचा जो स्कोर आहे तो 105 आहे. 5. आणि आता आपल्याला रिझल्ट सेक्शन मध्ये जायचं आहे. आपला रिझल्ट सेक्शन काय सांगते ते आता बघूया. इकडे तर त्यांना संधी नाही असं सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. आणि ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये मुलाखतीसाठी 1:3 हे प्रमाण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अत्यल्प संधी आहे. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढले आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते एनटीबी मध्येच आहेत. त्याच्यानंतर पेपर 1 पास आहेत आणि एम ए डीएड आहेत आणि त्यांना 117 चे गुण आहेत. एम ए डीएड असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे यांनी 6 ते 8 साठी प्रयत्न करावेत. 6 ते 8 साठी करतील तर हे 2 पास नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला यांना 1 ते 5 साठीच घ्यावं लागणार आहे. तर 1 ते 5 साठी बघू आपण यांचा स्कोअर काय सांगतो तो. 1 ते 5 एनटीबी आहेत. 1 ते 5 एनटीबी आहेत आणि त्यांचा जो स्कोर आहे तो 117 आहे. इथं आपल्याला यांना सर्वसाधारण मध्ये घ्यावं लागेल. यांचा स्कोर 117 आहे आणि यांचा आता आपण रिझल्ट बघणार आहोत. इकडे तर लो चान्स आहे, मुलाखतीसाठी संधी शक्य आहे पण 20% 40% अनुदान प्राप्त शाळेमध्ये किंवा विना अनुदानित शाळेमध्ये यांना संधी आहे. यांचं नाव सिलेक्शन लिस्ट मध्ये जाऊ शकतं. पुढं आपल्याला ओबीसी जनरल यांचा 133 आहे आणि 9 ते 10 ला सायन्स साठी कुठे चान्स आहे असा यांचा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर बघूया आपण. त्यांचा विषय सायन्स आहे म्हणजे 9 ते 10 विचारतात तर हे बीएससी बीएड असावे सायन्स म्हणजे बायोलॉजी मध्ये. तर आपलं जे हे आहे लाईव्ह एस्टिमेटर आहे हे काय सांगते ते आता आपल्याला बघायचं आहे. 9 ते 10 गट आपल्याला त्यांचा घ्यायचा आहे. बघा इथं 9 ते 10 गट घेऊ आपण आणि त्यांचा विषय आपल्याला सायन्स घ्यायचा आहे. इथं आपल्याला सायन्स विषय निवडायचा आहे, विज्ञान. आणि ओबीसी मध्ये येतात ते सर्वसाधारण. ओबीसी त्यांचा प्रवर्ग आहे आणि त्यांचा जर आपण स्कोअर बघितला तर तो आहे 133. टीआयटीचा स्कोअर तो आपल्याला इथं टाकायचा आहे 133. यांचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे. आता आपण रिझल्ट सेक्शन मध्ये जाऊ. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे शिक्षक उमेदवार आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अत्यंत सुरक्षित आहेत. सेफ झोन आहे यांचा. 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा. खाजगी शैक्षणिक संस्था 1:3 या यादीमध्ये तुमचं नाव जाण्याची 100% त्यांनी सांगितलंय. अनुदानित मध्ये फिक्स आहे. त्याच्यानंतर पसंतीक्रम योग्य दिल्यास तुम्हाला उत्तम अनुदानित शाळा सहज मिळू शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे.
पुढले आपल्याला जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, ज्या आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. ह्या आमच्या महिला भगिनी आहेत, ओबीसी मध्ये आहेत, MSc फिजिक्स बीएड आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे 6 ते 8 ला लागेल का, आणि स्कोअर यांचा 117 आहे. माझं यांना असं सजेशन राहील की MSc फिजिक्स आहेत, बीएड आहेत, तर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्रयत्न करा. तुम्हाला खाजगी अनुदान प्राप्त शाळेमध्ये चांगला एक अतिशय उत्तम असा जो जॉब आहे तो तुम्हाला मिळू शकते. तर तुम्ही जरी मला विचारलं की 6 ते 8, मी तुम्हाला कनिष्ठ महाविद्यालयासाठी काय आपलं एस्टिमेटर सांगते ते सांगतोय. ओबीसी मध्ये आहेत आणि महिला भगिनी आहेत आणि 117 स्कोअर आहे. बघा आपलं एस्टिमेटर काय सांगते ते बघू आपण. माझं वैयक्तिक मत आहे की यांनी फिजिक्स विषय शिकवण्यासाठी 11 ते 12चा गट निवडावा. ओबीसी मध्ये आहेत, त्यांना 30% महिला आरक्षण आहे आणि यांचा जो स्कोअर आहे तो 117 आहे. तो इथं आपण नमूद करूया. 117 स्कोअर त्यांचा आपल्याला टाकायचा आहे. त्यांचा आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. आता आपण रिझल्ट सेक्शन मध्ये जाऊ. त्या अत्यंत सुरक्षित आहेत कनिष्ठ महाविद्यालयासाठी. झेडपी मध्ये सुद्धा 100% मुलाखती विना निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम तुम्ही आदरणीयताही व्यवस्थित भरा. तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते चांगले आहेत. खाजगी शैक्षणिक संस्था 100% अनुदानित मध्ये निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं नाव जाऊ शकते. मला अध्यापन कौशल्य आणि मुलाखत सिद्ध करावं लागणार आहे. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे सुद्धा ओबीसी या ज्या ताई आहेत, MSc बायोलॉजी बीएड आहेत, 9 ते 12 इंटरव्ह्यू होईल का? पण आता यांनी याच्यामध्ये मला म्हणजे TAIT स्कोअर दिला नाही, त्यामुळे मी यांचं काहीच इथं सांगू शकत नाही. PADED आहे, TAIT स्कोअर 125, ओबीसी आहेत, महिला भगिनी आहेत आणि दोन्ही पेपर ते पास आहेत. तर BADED असल्यामुळे आपण यांना 6 ते 8चा गट यांच्यासाठी सुरक्षित राहू शकते. यांचा स्कोअर 125 आहे आणि BADED TAIT स्कोअर 125 आणि ओबीसी मध्ये आहेत ह्या महिला. तर आपण इथं आपलं जे एस्टिमेटर आहे यांच्याविषयी काय सांगते ते बघायचंय आपल्याला. 6 ते 8चा गट आपण घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे BADED असल्यामुळे यांचा विषय याच्यामधून आपण निवडायचंय आपल्याला. ओबीसी आहेत, महिला भगिनी आहेत, 125चा स्कोअर आहे त्यांचा TAITचा. आता आपण रिझल्ट सेक्शन मध्ये जाऊया. रिझल्ट सेक्शन काय सांगते ते आपल्याला आता बघायचंय. यांचं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मध्यम शक्यता आहे. अनुदानित मध्ये तुम्हाला एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये जाण्याची तुमची नक्की तुम्हाला त्यामध्ये संधी आहे. त्यासाठी तुम्ही मुलाखत आणि अध्यापनाची तयारी करायला पाहिजे, असं एस्टिमेटर सांगते. पुढं आपल्याला जायचंय. आणखी काही आपल्याला भरपूर आपल्याला कमेंट्स आलेले आहेत. शक्य तितके आपण उमेदवारांचे म्हणजे सर्वच नावं याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही राहिले असतील ते आणखी आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेता येतील. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. याला स्किप करायचं नाही. आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे व्हिडिओ आम्ही तयार करतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. MSc बीएड आहेत, त्याच्यानंतर बोथ पेपर पास आहेत, 129 आहेत आणि ओबीसी आहेत, ह्या महिला भगिनी आहेत. 129 यांचा TAITचा स्कोअर आहे. MSc बीएड आहे, बोथ पेपर पास आहे, परंतु यांनी मला प्रवर्ग दिलेला नाही, त्यामुळे थोडस आता इथं हे कठीण आहे यांचं आपल्याला हे करणं. EWS मध्ये आहेत आपल्या महिला भगिनी आहेत. TAITचा स्कोअर 132 आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही पास असल्यामुळे सिलेक्शन होईल का, तर आपण यांचं 1 ते 5 ला घेऊ. 132 आहेत आणि EWS मध्ये आहेत. तर आपल्याला जे शिक्षकपदी निवड लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते आपल्याला इथं आता बघावं लागणार आहे. यांचा गट घ्यायचा आहे आपल्याला 1 ते 5. EWS मध्ये आहेत ह्या आमच्या ताई.
त्या ताई AWS मध्ये आहेत आणि त्यांचा जो TAITचा स्कोर आहे तो 132 आहे. 132 132. आता आपल्याला रिझल्ट सेक्शन मध्ये जायचंय. ताई तुमचं अभिनंदन. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत सुरक्षित सेफ झोन मध्ये आहात 1 ते 5 गटासाठी आणि अनुदान प्राप्त मध्ये तर तुमचं नाव एकाच 3 या प्रमाणात जाणारच आहे. मला जर अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था घ्यायची असेल तर पण तुम्ही त्यासाठी योग्य संस्थेचे पसंतीक्रम द्यायला आमचं हे शिक्षकपदी निवड लाईव्ह एस्टिमेटर सांगते. पुढे चालू आपण. पुढचे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी ज्या आपल्याला इथं कमेंट्स दिलेल्या आहेत त्या आपण इथं सर्व आता घेतलेल्या आहेत. अजून काही आपल्याला जर कमेंट्स आल्या तर आपण त्याचा जरूर असा प्रकारे विचार करतो आणि एक साधारणतः एक प्राधान्यक्रम देण्यासाठी या शिक्षकपदी निवड लाईव्ह एस्टिमेटरचा उपयोग आपल्या शिक्षक उमेदवारांना होऊ शकतो. शेवटी अंतिम तुम्हाला पवित्र पोर्टलवर विश्वास ठेवायचा आहे कारण पवित्र पोर्टलवर जे काही म्हणजे तुमची जी नियुक्ती आहे ते पवित्र पोर्टलच्या मार्फतच होणार आहे. फक्त हा एक आपण अंदाज घेतोय या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही नाही आणि या अंदाजानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यास एक थोडीफार मदत होऊ शकते. शेवटी अभ्यास तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याचा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनाच करावा लागणार आहे. तर मला पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेल, एक माझी साधी अपेक्षा असते, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला याला जरूर तुम्ही लाईक करा आणि माझा उत्साह वाढवा. दुसरं असं की याला तुमचे जे शिक्षक उमेदवारांचे काही ग्रुप असतील तर त्यामध्ये शेअर करा म्हणजे ते आपल्याला कमेंट्स मध्ये त्यांचा TAITचा स्कोर सांगतील. आपण हे एस्टिमेटर काय त्यांच्याविषयी बोलते हे त्यांना आपण दाखवू. मी नाही बोलत, ते एस्टिमेटर बोलते. आणि तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आजच्या या चर्चेला मी आता इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.